पक्षाची निष्ठावान लोक आई काँग्रेस पक्षाची निष्ठावान लोक आणि आई काँग्रेस पक्षाची बघा आई काँग्रेस पक्षाची निष्ठावंत लोक गरीब महाराज आसन हाक आली काही जरी अडचण आली काही जरी अडचण कार्य करतील जोमान छातीवर गोळ्या झेलल्या माता इंदिराजी गांधी आणि या देशासाठी प्राणाची आहुती देणारी माऊली आली काही जरी अडचण कार्य करतील जोमान आली काही जरी अडचण कार्य करतील जोमान या देशाला तारलं आई काँग्रेसच्या हातानं या देशाला तारलं आई काँग्रेसच्या हातानं या देशाला संघ परिवाराला काँग्रेस आजपर्यंत कशी तोंड देत आली आणि आता का मागे पडते? दोन्ही गोष्टी विचार करण्यासारख्या म्हणजे प्लस आणि मायनस. संघ परिवारानं मी असा प्रश्न विचारला आणखीन एक त्यात माझी मला प्रश्न असा विचारला की संघ परिवारानं एवढे 50 वर्ष दम कसा काढला हा सुद्धा प्रश्नच आहे की संघ परिवाराने इतक्या दिवस त्यांनी दम काढून त्यांनी पहिल्यांदा जर काय केलं असेल तर संघटना आधी मजबूत केली. म्हणजे इतकं काही RSS प्रचंड बलशाली नाही आहे की त्यांच्याकडे 50 कोटी केडर आहेत आणि त्या केडरनं मोदीला मतदान केलं आहे. नाही आहे असं. RSSनं स्वतःच्या विचारांचे समर्थक तयार केलेत. काय कोणते RSSचे ते दीनदयाळ उपाध्याय इथं अध्यासन केंद्र आहे. आता दीनदयाळ उपाध्याय कोण हे कुणालाच माहिती नव्हतं, पण ते अध्यासन केंद्र इथं आता आणलं सत्तेच्या काळात. तर तिथं जो विद्यार्थी शिकणार जाऊन किंवा त्या विद्यापीठात जो माणूस येणार तो विचार करणार की यार कोण दीनदयाळ उपाध्याय, मग तो माहिती होणार, मग ती व्यक्ती हळूहळू लोकांपर्यंत पोहोचणार. म्हणजे फुले, शाहू, आंबेडकर, गांधी, नेहरू या सगळ्या पूर्वजांच्या या वैचारिक संपत्तीवर मौज केली आहे पुरोगाम्यांनी. ती जपणं वाढवणं हे काहीच केलेलं नाही. गांधींचा विचार कापून काढायसाठी किंवा काँग्रेसचा विचार कापून काढायसाठी यांनी एका प्रोसेसमधून गेले आणि खूप मोठा विचार लोकांमध्ये पसरवण्यासाठी यांनी ते प्रॉपर लोकांपर्यंत काम केलं. असं कुठलंही काम न करता काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्याला घेऊन बसलं आणि विचारलं ना सावरकरांच्या विरोधात काय तुझं मत आहे म्हणून, त्याला माहितीच नाही ना पॉझिटिव्ह ना निगेटिव्ह. पुरोगामी हे पराभूत झालेत आणि पुरोगामींनी हे मान्य करावं की आपण पराभूत झालो आहे आणि ती पराभवाची बोचणारी जाणीव घेऊन ज्या पद्धतीनं संघ 70-75 वर्ष कामाला लागला तसं कामाला लागायला लागेल. तुम्ही हे काळं पांढरा करण्याच्या भानगडीत पडू नका. आता तुमच्या समोर आव्हान आहे 125 कोटी असलेल्या भारतीय समाजाची मूल्यदृष्टी बदलण्याचं, आणि ते काही एका दिवसात होणार नाही आहे. रामदेव बाबाला पाय ठेवायला जागा कुणी दिली हो? रामदेव बाबाची जी शिबिरं झाली ती कुठं व्हायची? काँग्रेसच्या नेत्याच्या मतदारसंघात व्हायची. राजीव दीक्षितला कुणी फिरवलं? काँग्रेसच्या नेत्यांनी फिरवलं. यांना भरीस घातलं, यांना ताकद दिली काँग्रेसने. आमच्या लोकांना हे कळलंच नाही हे पुढं जाऊन कुठं जाणार. राजीव दीक्षित मागच्या 25-30 वर्षापासून हे काम करत होतं आणि इतकं स्लोली त्यांना इकडं आयुर्वेदाचे काहीतरी 2-3 ट्रिक्स सांगायच्या आणि इकडं नेहरूंबद्दल काहीतरी पेरून द्यायचे. या माणसांच्या भरोशावर काही होऊ शकत नाही. त्यातल्या त्यात थोडासा राहुल गांधी बिचारा प्रामाणिक आहे, थोडासा, म्हणजे असं काही आजपर्यंत दुटप्पी वागलेला नाही. राहुल गांधींनी उभं राहून फक्त म्हणायचं की सावरकर हा माफीवीर होता आणि कार्यकर्त्यांनी ते समजून न घेता फक्त राहुल गांधी म्हणतायत म्हणून त्याला विरोध करायचा, असं नाही होत ना.
ती विचारधारा चुकीची होती, चुकीची आहे आणि त्याच्यामुळे देशाचं वातावरण खराब होईल ही वस्तुस्थिती आहे. पण हे कार्यकर्त्यांपर्यंत किंवा लोकांपर्यंत पोहोचवणारी यंत्रणा काम करते का? नाही करत. आपल्या काँग्रेसचं आज काय परिस्थिती आहे? युवक काँग्रेस कुठे आहे? काँग्रेसची कुठे आहे? महिला काँग्रेस कुठे आहे? काँग्रेसचं तुमचं ते दल काँग्रेस सेवा दल कुठे आहे आज? त्याचे येण्याशिवाय कुठे आहे आज? कुठल्या कामगार संघटना नाहीत आपल्या. संघटनात्मक विस्कळीतपणा आणि सामाजिक आधार असं आपण ज्यांना म्हणतो ते विस्कळीत होणं, ते दुरावणं, या दोन्ही प्रक्रियांमधनं काँग्रेसची पिछेहाट झाली. मग तिसरी शक्ती काँग्रेसची कुठली उरली? तर आकर्षक नेतृत्व. ते इंदिरा गांधींच्या नंतर काँग्रेसकडे कधीच नव्हतं. मोदीच्या ऐवजी राहुल गांधी प्राईम मिनिस्टर झाले आणि त्यांनी अल्लाउद्दीनचा दिवा घासला आणि त्याच्यातनं एखादा सैतान आला आणि त्यानं छू मंत्र केलं आणि सगळं बदललं, असं नाही होणार आहे. लोकांनी राहुल गांधीकडे जबाबदारी सोपवली की तू आता हे नीट कर. तो नीट करू शकत नाही. हे सगळं हे नीट आपल्याला करावं लागणार. काँग्रेसचा शेवटचा कार्यकर्ता हे नीट करत असतो आणि ते होणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे, आपल्या DNA मध्ये येते काँग्रेस. आपल्याला त्रास होतो. आपल्या लेकराच्या पायात ज्यावेळेस काटा टोचतो ना, त्यावेळेस आपल्याला जसा त्रास होतो तसा त्रास व्हायला लागला आता सध्या हे काँग्रेसच्या बाबतीत जे व्हायला लागलं त्याच्यामुळे. अरे प्रश्न पडला या पिढ्याने पिढ्या, प्रश्न पडला या पिढ्याने पिढ्या आणि कोड्याचं उत्तर सुटना ह्या. अहो कोड्याचं उत्तर सुटना ह्या. काय करता बापा, आमच्या गावाला पाणी नाही, कुठं काही नाही. सांगितलं का राहुलला? कसं सांगा? इथून चलन त्यांना म्हणायचं का आमच्या गावामध्ये पाणी नाही असं म्हणलं तर थोडंच ऐकणार आहे. अहो साहेब, अहो सरकारे, आणि आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही, आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या, आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही, आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या, आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही, आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. देशात आमच्या जातीवाद का, माणसा माणसात भेदभाव का, माणसा माणसात भेदभाव का, माणसा माणसात. जातीचा प्रश्न मूलभूत प्रश्न आहे आणि जोपर्यंत जातीचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत भारत पण जोडणार नाही. आणि म्हणून आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या यात्रेमध्ये आम्ही सामील आहोत. काँग्रेस अनायलेशन ऑफ कास्ट करेल असं वाटतं तुम्हाला? आता काँग्रेसची स्थापना ही तसं ब्राह्मण समाजानेच केलेली आहे ना, त्याच्यामुळे तसं काहीच नाही आहे. आता इतिहासाच्या दृष्टीने जर बघितलं तर ॲलन ॲक्टोवियन, ह्यूम यांच्या पुढाकारानं काँग्रेसची स्थापना झाली हे खरं असलं तरी बंगालमध्ये स्थापन झालेली ब्रह्मसमाज असेल, आर्य समाज असेल किंवा महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक सभा असेल, या सगळ्या संस्थांमधून जे एक नॅशनल कन्सेन्सस तयार झालं त्याचं हिस्टॉरिकल इव्होल्युशन म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस. काँग्रेसच्या संस्थापकांपैकी एक अत्यंत महत्त्वाचे गृहस्थ होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. इंडियन नॅशनल काँग्रेस हे नावच मुळे रानडेंनी सुचवलं. काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सामाजिक परिषदेचंही अधिवेशन होत होतं. दोन्ही गोष्टी एकत्रित. ते पुण्यात मोडलं, टिळकाने मोडलं. मग तिथून पुढे काँग्रेस आणि सामाजिक सुधारणा यांचा संबंधच तुटला ना. तो पुन्हा गांधींनीच प्रस्थापित केला. आज जे काँग्रेसचं डिक्लाईन होताना आपल्याला दिसतं आहे त्याचं बेसिकली कारण पण हेच आहे की जातीच्या ॲनालिसिसच्या बद्दलचा अजेंडा उभा नाही राहिले. दलित चळवळ जी उभी राहिली ती गांधीला शत्रू मानून उभी राहिली, ती सावरकरांनी शत्रू मानून नाही उभी राहिली. आतापर्यंत काँग्रेसनं जे जातीचं राजकारण केलं ते जातीचं व्यवस्थापन केलं हे गांधींच्या काळापासून. पण बाबासाहेब तेव्हा पण असं म्हणत होते की जातीचं व्यवस्थापन हा नाही आहे राजकारणाचा मुद्दा, तर जातीचं ॲनालिसिस हा मूलभूत मुद्दा आहे. आणि तिथून बाबासाहेब आणि गांधीचं कन्फ्रंटेशन आपल्याला दिसत आहे. गांधी आणि बाबासाहेब आंबेडकरांचा सेकंड राऊंड टेबलमध्ये प्रचंड अशा प्रकारचा विवाद झाला. गांधी आणि बाबासाहेबांची पहिली भेट झाली त्यावेळी बाबासाहेबांनी गांधींना सांगितलं की गांधीजी मला मातृभूमीच नाही आहे. तर गांधी म्हणाले असं नाही का, तुम्हाला मातृभूमी आहे आणि तुम्ही मातृभूमीसाठी फार काम करतात,
पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये तुम्ही किती काम केलेलं आहे हे मी वाचलेलं आहे सगळं. त्याच्यातून गांधी बदलत गेले. आणि जातीचं समर्थन मी जाती अंतर्गत केलेल्या लग्नाला जाणार नाही, ही गांधीजी जातीच्या बद्दलची भूमिका आपल्याला बदलत जाताना ती दिसते आहे. दलितों की, पिछड़ों की, अल्पसंख्यकों की कैसे मदद होती है, कैसे रक्षा होती है हिंदुस्तान में? सबसे बड़ा आपकी रक्षा कौन सी चीज करती है? ये देखो, संविधान. सब जानते हैं संविधान किसने बनाया? बाबा साहेब अंबेडकर जी ने बनाया. कांग्रेस पार्टी ने उनके साथ मिलकर बनाया. गांधी नसते तर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झालेच नसते. आणि आंबेडकर नसते तर गांधी हे खऱ्या अर्थाने महात्मा झालेच नसते. ते फक्त अस्पृश्यता विरोध करत राहिले असते. ते सनातनाची मुळं ज्या पद्धतीने कापायला लागले ती मुळं त्यांना आंबेडकरांच्या प्रेशरमुळे कापावी लागलेली आहेत. राहुल जी बाबा साहब अम्बेडकर जी और गांधी जी की बात को एक रखना चाहते हैं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर जे म्हणाले होते, हिंदूंना काही वाटत पण हिंदू राष्ट्र ही या देशावर कोसळलेली भयानक आपत्ती असेल आणि ती दलितांनी कुठलीही किंमत देऊन ती रोखली पाहिजे. बाळासाहेब आंबेडकर मला बुट्टानं मारेल. मुळात वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आहे मी. हा माझा संदेश काँग्रेस पक्षासाठी सुद्धा आहे की पदयात्रेमध्ये आम्ही सुद्धा सहभागी आहोत तुमच्या, आणि येणारा काळ सुद्धा हा तुमचाच राहणार आहे. आणि जनतेला सुद्धा माझं एवढंच म्हणणं आहे की आज काळाची गरज आहे, काँग्रेस पक्ष हा विजयी झाला पाहिजे. आणि म्हणून या देशामध्ये जर हिंदू राष्ट्र घडत असेल आणि राहुल गांधी ते हिंदू राष्ट्र न घडू देण्याच्या संदर्भामध्ये काही जर भूमिका घेत असेल तर दलित समाज त्याच्या बाजूने उभा राहायला पाहिजे. किंबहुना त्यांनी तसं उभा राहावं असं मी दलित समाजाला पण अपील करेल. ये यात्रा का एक बुनियादी संदेश ये भी है कि आज का जो राजनीति है उसको हिलाना पड़ेगा. अगर उन्हीं पूंजीवादियों ने कांग्रेस को फंड किया, अगर कांग्रेस भी वही तोड़ने की नीति अपनाती है और नफरत के आधार पे वोट बटोरती है, तो कांग्रेस की भी सरकार बनी तो क्या वो एनाइलेशन ऑफ कास्ट कर पाएगी? जब हिंसा आग उगलती है, जब हिंसा आग उगलती है, धरती की चूनर जलती है. ये झंडा टुकड़ी सबसे आगे रहती है. बीच में तो झंडा जो लेके चलता है वो रहता है, बगल जो साइड में ना दोनों उनमें हमारे भारतीय यात्री और सेवा दल के वो रहते हैं प्रोटोकॉल में. ये सबसे आगे चलती है. इसके पीछे राहुल जी. हम वंदे बादल काले हैं, हमें अमर तिरंगे वाले हैं. हम वंदे बादल काले हैं, हमें अमर तिरंगे वाले. पटकन दिसतील पण सिक्युरिटीमध्ये पाठी यायला लागेल आपल्याला आणि ढकलून देतात ते. धर्म भेद छोड़ो छोड़ो भारत छोड़ो, भारत छोड़ो. रंग भेद छोड़ो छोड़ो भारत छोड़ो, भारत छोड़ो. छोड़ो दिल को छोड़ो. राहुल जी के दिमाग में ये कैसा है भारत जोड़ो की रैली का? भारत जोड़ो यात्रा का पूरा कहानी बताता हूँ शुरू से. भारत जोड़ो यात्रा हम लोगों ने, हमारी कांग्रेस पार्टी ने, जब हमारा उदयपुर का चिंतन शिविर हुआ था उसी में अनाउंस कर दिया था कि हम देश में एक यात्रा निकालेंगे जिसको जो है हमारे लीडर राहुल गांधी जी लीड करेंगे. और उसके मुद्दे भी हमने तभी बता दिए थे कि देश में जो बढ़ती बेरोज़गारी है, महंगाई है और
सबसे ज़्यादा जो नफरत का माहौल है, लोगों को आपस में भिड़ाया जा रहा है ताकि एक राजनीतिक दल उसका राजनीतिक फ़ायदा ले सके। माझा प्रश्न असा होता की केंद्र सरकारमध्ये भाजप जो सत्ताधारी पक्ष आहे त्याच्यावर अंकुश ठेवण्यात प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस कुठेतरी कमी पडताना दिसतो. कमजोर पड़ रहा है अपना पक्ष विपक्ष का ऐसा उनका कहना है. सब पूरा का पूरा ऑपोजिशन या काँग्रेस या काँग्रेस जेव्हा देशामध्ये हे मोदीचं सरकार आलं आणि अशा पद्धतीनं लोकांनी अज्यूम केलं की आता काँग्रेसचं अस्तित्वच राहिलं नाही, काँग्रेस राहणारच नाही, काँग्रेस टिकणारच नाही. आणि मग तेव्हा चर्चा व्हायची, आम्ही बसायचो, नाही काँग्रेस पक्ष नाही, विचार आहे. काही नेते सरंजाम झाले असतील पण सर्वसामान्यांसाठी काँग्रेस गरजेची आहे. आम्ही डिबेट करायचो, डिबेट करताना एकटं पडायचो, 100 लोक अंगावर धावून यायचे. चांगल्या मित्रांची संबंध वाईट झाले चर्चा करता करता. माझे आजोबा फ्रीडम फायटर होते, माझी आई सेवादलची मेंबर होती, प्रभात फेऱ्यांमध्ये सकाळी जायचे, ब्रिटिशांच्या लाठ्या काट्या खाल्लेल्या आहेत. मी एकटी काँग्रेसी आहे, माझे तिघही बहीण भाऊ मोदी भक्त आहेत. मोदी भक्त कारण आणि याच्यावर आमच्यात भांडणं झाली आहेत आणि आम्ही सांगितलंय की मला हा विषय नकोय, मी त्यांना सोशल मीडियावर ब्लॉक करून टाकते. आम्ही चिडून म्हणायचं राहुल गांधीनं पूर्ण भारत फिरला पाहिजे. राहुलजींनी जे पाऊल उचलले ना, हे त्यांच्यासारखं कोणीच करू शकत नाही. हे अपेक्षित होतं, या आधीच करायला पाहिजे होतं, कारण 5 वर्षानंतर बीजेपीची सत्ताच आली नाही पाहिजे होती. मुझे ये लगता है कि हमारा बेसिक गुस्सा जो है कांग्रेस से ये है कि आपने बचाया क्यों नहीं. देखिए, ये जो लड़ाई है इसको सबसे पहले ठीक तरीके से समझना है. आमतौर से क्या होता है, लोकतंत्र में एक पॉलिटिकल पार्टी दूसरी पॉलिटिकल पार्टी से लड़ती है और जो युद्ध का मैदान होता है उसको जो देश के इंस्टीट्यूशंस होते हैं वो उस युद्ध के मैदान में फेअरनेस क्रिएट करते हैं. असं आहे ना, म्हणजे 14च्या आधी कधी 5 न्यायमूर्तींनी प्रेस घेतलेली नव्हती ना, किंवा यंत्रणांचा ज्या पद्धतीचा वापर आहे, क्रेडिबिलिटीचा प्रॉब्लेम जो आहे तो होल सिस्टीमला धरून आहे. तो कुठल्या एका भागाला आहे, दुसऱ्या भागाला त्याचा अजून संसर्ग झालेला नाही आहे असं नाही आहे. आज क्या है कि ये एक राजनीतिक पार्टी और दूसरी राजनीतिक पार्टी के बीच में लड़ाई नहीं है. और मैं सिर्फ कांग्रेस की बात नहीं कर रहा हूँ. एक तरफ हिंदुस्तान के सारे इंस्टीट्यूशंस खड़े हैं, बोलना नहीं चाहिए, मगर विपक्ष का प्रेस पे तो कंट्रोल नहीं है. जो माध्यम है लोगों तक अपनी बात पहुंचाने के, जैसे देश का मीडिया है, हम ये कहते थे कि भैया आपने सिलेंडर 400 से बढ़ा के 1000 का कर दिया, और देश का जो मीडिया है उस दिन वो ये दिखा रहा होता था कि भारत पाकिस्तान के टुकड़े कर देगा, आप देखिएगा. बेसिकली आता काही मीडियाला काही कॉन्ट्रोवर्सी, TRP आणि ज्याला आपण मेनस्ट्रीम म्हणतो आता जे नॅशनल चॅनल्स आहेत, तर त्यांचा अजेंडा डिव्हिसिव्ह फिक्स आहे. पेड न्यूज़ पहले नहीं थी, अब क्यों आने लगी. आणि एडिटोरियल अजेंडा कधी कधी मार्केटिंगवाले सांगतात, कधी मॅनेजमेंट डायरेक्ट सांगतात. मी मेनस्ट्रीममध्ये काम केलं आहे, पण आम्हाला कधी असं हिंमत नव्हती मॅनेजमेंटची सांगायची की असं अँगल घ्या. पण आता यू कॅन बाय एनी स्लॉट. यानी आप क्या बताऊं, ये आप नीचे स्क्रॉल देखते हो ना, ये टीवी के ऊपर, वो स्क्रॉल की भी कीमत होती है. अँटी गव्हर्नमेंट, अँटी एस्टॅब्लिशमेंट बोलण्यासाठी फंड कोणी आज टाकायला तयार नाही. ॲडव्हर्टायझर्स पण बॅकआउट होऊन जातात ना. तो जो मीडियम है जहाँ से आप लोगों तक अपनी बात पहुँचा सकते हो, वो सारे बायस थे. त्याला काही उपाय नाही आहे. तिचे इकॉनॉमिक्स आणि सगळं त्याच्यात इन्व्हॉल्व आहे. थ्रेट पण आहे, उद्या लायसन्स रद्द झालं तर काय केलं तर. आता नवीन लायसन्स तर कोणाला मिळत नाही आहेत, पण ज्यांच्याकडे आहेत त्यांना आपले लायसन्स टिकवायचे पण आहेत ना. हमने ये प्रयास किया कि भाई कि हम कहीं ना कहीं लोगों को सोशल मीडिया के माध्यम से ये बता पाएँ, लेकिन हमें ये समझ में आया कि वो भी ज़रूरी है, लेकिन उससे ज़्यादा ज़रूरी अब ये है कि लोगों को उनकी ताकत का एहसास कराया जाए. उदयपुर चिंतन शिविर हमारा हुआ, तो उसमें हम लोगों ने डिक्लेयर किया कि भारत जोड़ो यात्रा इसका नाम होगा, और उसके बाद में इसकी तैयारियां शुरू हो गई. भारत जोडो यात्रेचं जे आहे, नांदेडचं संपर्क कार्यालय मुख्य आहे ते इथं आपण केलेलं आहे. वेगवेगळे टेबल्स ठेवलेले आहेत. एक अकोमोडेशन टेबल आहे, एक डेली प्रोग्राम कमिटी आहे, एक आहे तुमचं वाहतूक ट्रान्सपोर्टेशन कमिटी, अशा वेगवेगळ्या कमिट्या आम्ही केलेल्या आहेत. ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स आहेत, पोलिसची कोऑर्डिनेशन चालू आहे,
डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनची आमचं कोऑर्डिनेशन चालू आहे. या सगळ्या गोष्टी खूप मोठं म्हणजे 100 लग्न ॲट ए टाईम करायसारखं हा प्रकार आहे. वी डिड अ रूट रेकी ट्वाइस कि कहाँ कहाँ कैंप लगाए जा सकते हैं, उनका डिस्टेंस कितना है. तो ये सब करते करते फाइनली वी एक स्केलेटन हमने क्रिएट किया कि जिसमें हमने कैंप को 3 पार्ट में डिवाइड किया. कॅम्प नंबर 1 मध्ये राहुल गांधीजी आणि केंद्रीय नेतृत्वातली जी काही प्रमुख मंडळी आहे त्यांचं वास्तव्य कॅम्प 1 मध्ये करण्यात आलेलं आहे. कॅम्प नंबर 2 जो आहे तो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा कॅम्प आहे की ज्याच्यामध्ये प्रदेश पदयात्री आहेत. NSUI, महिला काँग्रेस, युथ काँग्रेस, सेवादल असे 4 फ्रंटचे आणि जिल्ह्यातले पदाधिकारी असं मिळून साधारण 1000 लोकांची व्यवस्था ही कॅम्प नंबर 2 मध्ये करणार. कॅम्प नंबर 3 हा स्थानिक आणि महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यातले जे मोठ्या प्रमाणात लोक येणार आहेत ते कॅम्प नंबर 3 मध्ये फक्त दुपारचं आणि संध्याकाळचं जेवण राहण्याची व्यवस्था तिथे नाही आहे. प्रकाश पीछे रुजवीत चाललो वाटा नव्या युगाच्या रुजवीत चाललो रुजवीत चाललो. प्रकाश पीछे रुजवीत चाललो वाटा नव्या युगाच्या रुजवीत चाललो रुजवीत चाललो. प्रकाश इसको ओपन ही रखिए आप. हाँ, फिजियोथेरपिस्ट आहे, जनरल फिजिशियन आहे आमच्यासोबत, मेडिकल मॅनेजमेंट पण आहे, संपूर्ण आहे. रनिंगमध्ये गाडी आणि आम्ही 24 तास सेवेसाठी आतापर्यंत 300-350 लोक 24 आवर्स आमचं मेडिकल मॅनेजमेंट आहे तर 24 आवर्स चालू आहे. लॉजिस्टिकली इतना बड़ा एक इवेंट जिसमें हर रोज़ आपको हज़ारों लोगों को लेके चलना है और हज़ारों लोगों के साथ में आपको नई नई जगहों पे मूव करना है, उसका पूरा का पूरा लॉजिस्टिक्स मॅनेज करणं अपने आप में एक हरकुलेन टास्क था. म्हणजे आधीच्या काळामध्ये जेव्हा आर्मीज मूव्ह करायचे ते अशाच करायचे की नाही की रोज चालायचे, मग कॅम्प सेटअप व्हायचा, मग रात्री थांबायचे. तर तशा पद्धतीचं एक ही एफर्ट आहे. यात्रा का मतलब एक ग्रुप होता है जो वो यात्रा करता है, अकेला एक आदमी यात्रा नहीं करता है. जो मेजर कैटेगरीज है वो 2 कैटेगरीज है, भारत यात्री और महाराष्ट्र प्रदेश यात्री. तो भारत यात्री जो राहुल जी के साथ कन्याकुमारी से चल रहे हैं वो लोग हैं. तो भारत यात्री कितने होने चाहिए उसके बारे में सोचा गया कि भाई 500 हुए हैं, 1000 हुए हैं, कितने कर सकते हैं. फिर बहुत सारी हमारे पास में एप्लीकेशंस आए तो भारत यात्रियों के हर प्रदेश ने अपने लोगों के नाम भेजे, हर संगठन ने अपने लोगों के नाम भेजे. दिग्विजय सिंह जी, मुकुल वासनिक जी ने उनके AICC में इंटरव्यू लिए. इंटरव्यू इतना ज़्यादा हार्ड नहीं था, सरल था. पूछा गया कि भाई क्या आप चल पाएंगे बेहतर तरीके से और क्या आप इस यात्रा को लेके सोचते हैं, सब चीज़ें थी. ज़्यादा हार्ड इंटरव्यू नहीं था क्योंकि इसमें वही लोग हैं जो सालों से पार्टी के लिए काम करता है, विचारधारा की लड़ाई को लड़ते हैं. और उसके बाद में 100, फिर उसके बाद में वो 120 तक बढ़ के 120 लोग तय हुए कि ये भारत यात्री होंगे जो राहुल जी के साथ में चलेंगे. जे भारत पदयात्री आहेत वेगवेगळ्या राज्यातले, प्रत्येकांची भाषा वेगळी आहे, संस्कृती वेगळी आहे आणि ह्या सगळ्या संस्कृतींचा मिलाप त्यांच्यापर्यंत चालत येतोय. ഡിഫറെൻ്റ് കൾച്ചറുണ്ട്. അത്തരത്തിലുള്ള ആളുകളെ കാണാനും അവരുടെ കൂടെ നമുക്ക് യാത്ര ചെയ്യാനും അവർ ഒരു ഷോൾഡർ ടു ഷോൾഡർ എന്ന് വേണമെങ്കിൽ പറയാം, തോളോട് ചേർന്ന് സഞ്ചരിക്കാൻ പറ്റുന്ന, ട്രാവൽ ചെയ്യാൻ പറ്റുന്നൊരു എക്സ്പീരിയൻസ് അത് വളരെ വലുതാണ്. 120 लोकांमध्ये आपली जागा तयार करणं ही छोटी गोष्ट नाही. 50,000 लोकांमधून हे सिलेक्शन झालेलं आहे. आले अपयश आले माया नव्या यशाचा, आले अपयश आले माया नव्या यशाचा. इतिहास साक्ष आहे आमच्या पराक्रमाचा, प्रासाद सज्जनाचे सजवीत चाललो. मैं एक माँ हूँ, मैं मेरा 1.5 साल की बेटी को छोड़ के आई हूँ 5 महीने के लिए. मेरे वाइफ हैं, वो भी गवर्नमेंट एम्प्लॉयज़ हैं, वो घर से 300 किलोमीटर दूर पे हैं.
और मैं यहाँ पे हूँ, बेटा मेरा एक सिंगल बेबी है, वो घर में अकेला है। बेटी तो भूल ही गई होगी, इग्नोर करती है वीडियो कॉल में, कौन मम्मी है पहचान नहीं रही है। तो ठीक है, जाके फिर से नया इंट्रोडक्शन देंगे, क्या है इसमें बड़ी बात। अगर जवाहरलाल नेहरू जी इतना दिन माँ इंदिरा जी को छोड़ के जेल में बिता पाए, मेरे पास 5 महीने कोई मतलब कुछ नहीं, नथिंग। अब हम भिंड में आ गए हैं यात्रा के लगभग। अभी तक पूरा डिसिप्लिन के साथ में यात्रा चली है, पूरा ऑन स्केड्यूल चली है। रोज़ 6 बजे यात्रा शुरू हो जाती है, कोई ग्लिच नहीं है, आज तक कभी डिले नहीं हुआ। गुड मॉर्निंग सभी साथियों को। पदयात्री साथी अपना अपना लगेज उपलब्ध ट्रक में रख दे। बसेस आपके लिए रुकी हुई है। पदयात्रा के स्टार्टिंग पॉइंट तक बसेस आपको ले जाएंगी। आंधी में भी जलती रही गांधी तेरी मशाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल। आज का हमारा दोपहर का जो ठहराव है वो वाशिम जिले में होगा। वहां तक पदयात्रा के साथ आपको चल के जाना है। रात का जो हॉल्ट है वहीं पे आपको आपका लगेज डायरेक्टली मिल जाएगा। थैंक यू। कोणाला बघायला आला? राहुल गांधी। किती वर्षांची लेकरू? महिन्याचा आहे ते। काय आवडलं तुम्हाला? आम्हाला मस्त छान वाटायला लगे, चालणं बोलणं लई छान वाटायलं। कहाँ तक जाओगे? कश्मीर तक जाने का है। पार्टी के मेंबर हो? नहीं। क्या रीजन है ज्वाइन करने का? रीजन पहले तो मेरा घूमना था, मैं कहा कश्मीर तक जाएंगे घूमेंगे, बट अब यात्रा में चलते चलते सीखने को मिल रहा है, सीख रहे हैं, जान रहे हैं, और कांग्रेस पार्टी को भी जान रहे, देख रहे हैं। 70 साल में क्या किया पूछता है। एयर इंडिया भेजा, जो कंपनियां भेजा, रेलवे भेजा, कहाँ बनाया? मोदी का बाप ने तो नहीं बनाया था, या बीजेपी का बाप ने, या आरएसएस ने नहीं बनाया, ये सब कांग्रेस ने बनाया। पूरा देश के खिलाफ कर दिया, बच्चे लड़के लोगों सबको रोड पे ला दिया। 3 साल का 4 साल का अभी अग्निवीर क्या बना रहे। नेहरूंच्या काळामध्ये नियोजनाची संकल्पना काँग्रेसनं स्वीकारली आणि दर 5 वर्षांच्या विकासाचा कार्यक्रम ठरवण्यासाठी पंचवार्षिक योजनांचा कार्यक्रम अंमलात आणला. Now when this government took over in 2014, there are a couple of things that happened. One is that the planning commission is gone. Niti Aayog is an advisory body. And we do not know what kind of advice it gives. It gives the advice to various ministries internally. It is not much in the public domain, as a matter of fact. So the first change that this government has brought is that the economic planning, which is a systematic attempt of assessing and undertaking policies, that has been reduced and declined quite substantially. देश में हरित क्रांति, दुग्ध क्रांति हम लाए। अगर मैं यूपीए की सरकार की बात करूंगी, आप रूट की बात करें, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना किसने दी?
100 दिन की रोजगार की गारंटी किसने दी? एक माँ के पेट में बच्चा है तो उसे मजदूरी दुगनी मिलेगी और काम आधा करना है, ये सोच कौन लेकर आया? कांग्रेस लेकर आई। इस देश में बिजलियों के तार बिछाने का काम किसने किया? कांग्रेस ने किया। इस देश की जो आधारशिला है वो कांग्रेस ने रखी। ये जो माइक आपके हाथ में है, ये जो सोशल मीडिया आपके हाथ में, ये कांग्रेस ने रखा है। 1960s में बैंक फेलियर बहुत कॉमन थे, तो लोगों के पैसे को सुरक्षित रखने के लिए इंदिरा गांधी ने बैंक्स को नेशनलाइज कर दिया, जैसे नेहरू ने बड़ी इंडस्ट्रीज को नेशनलाइज किया। उससे जो पब्लिक कॉन्फिडेंस स्टेट में डेवलप हुआ, लोगों को अच्छे रिटर्न मिलते थे और वो पैसा जो है वो इंडस्ट्री को और बिजनेसमैन को और इंफ्रास्ट्रक्चर के डेवलपमेंट में लगाया जाता। 70 के दशक तक इस मॉडल ने वो फल पैदा किए जिस फल को हमारे प्राइवेट सेक्टर ने इस्तेमाल किया, और बाद में उसी प्राइवेट सेक्टर में से वो लोग निकले जिन लोगों ने इस मॉडल को बाद में गालियां देनी शुरू की। काँग्रेस गव्हर्नमेंटने 2013ला एक CSR ॲक्ट आणला, सोशल कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून. त्याच्यात कुठलीही कंपनी असू द्या 500 करोडच्या पुढे गेल्यानंतर त्यांच्या हिस्साच्या 2% तुम्हाला सामाजिक कामासाठी वापरावं लागतं. त्या पॉलिसीमुळे आज कमीत कमी भारतामध्ये करोडो मुलं काम करत आहेत आणि चांगले पॅकेजेस घेऊन काम करत आहेत. आणि आपण इथे सगळेजण अपयशी ठरलो आहोत की इंदिरा गांधीने राजीव गांधीने काय केले आपण सांगितलं. बीजेपी की वेबसाइट कब रेस्ट हुई और INC की वेबसाइट कब रेस्ट हुई, इसका एक कंपैरिजन करते हैं. बीजेपी की वेबसाइट 1995 में रजिस्टर हुई, ठीक है. कांग्रेस की वेबसाइट 2005 में रजिस्टर हुई, ठीक है. 10 साल का क्लियर गैप है थॉट में. उस पूरे खेल में सोशल मीडिया को यूज करने वाले पूरे एक लर्निंग कर्व में कांग्रेस 7-8 साल पीछे रह गई. पॉलिटिक्स वाज नेवर अबाउट एडवर्टाइजमेंट. It is everything about advertisement right now. What your Instagram is saying, what your Twitter is saying, what your Facebook is saying, what is the media saying, what the posters are saying, and this is exactly opposite to that. पेन्शन म्हणजे कर्मचाऱ्यांना आधी सेवानिवृत्ती झाल्यानंतर त्यांना पेन्शन मिळायची, परंतु आता नवीन जे धोरण आहे NPS त्याच्यामध्ये अशी व्यवस्था नाही. आमचा पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवून त्याच्यातून जे काही व्याज मिळेल त्याला आपल्याला पेन्शन म्हणून दिलं जाणार आहे. हे पूर्णतः चुकीचं आहे आणि याचा आम्हाला विरोध आहे. Their purpose is to run the country like a business. A country can never be run like a business. Because businesses are bound to fail sometimes and most of the time. ओल्ड पेन्शन स्कीमचे लोक काल उभे होते. हाच जो वर्ग आहे कर्मचारी वर्ग त्यांनी BJPला डोक्यावरती घेतलं आणि काँग्रेसच्या विरुद्ध त्यांनी ते केलं. आता ते आज खूप स्वतः रस्त्याला त्यांची काँग्रेसकडून अपेक्षा करतात, कारण काँग्रेसने 2 राज्यामध्ये जुनी पेन्शन स्कीम चालू केलेली आहे. राजस्थान, छत्तीसगड ज्या राज्यामध्ये काँग्रेसची सरकार आहे त्या राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू झालेली आहे. त्याच्यामुळे आम्ही हजारो कर्मचारी राहुलजींचं स्वागत, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी या यात्रेमध्ये सहभागी झालेलो होतो. हे कुणीतरी बोलायला पाहिजे होतं. ती त्याची सुरुवात राहुल गांधींनी केली आणि हे लोकांची खदखद जी आहे एवढं पायी चालणं, नेतृत्व करून हे सोपं पण नाही आहे. 50शीतली व्यक्ती एवढी चालते, त्याला ताकद पण लागते ना. इथला मोठा माणूस, मोठा लोकपती, करोडपती माणूस पैदल चालते म्हणजे लयच कमालची गोष्ट झाली ना बापा. गाडीत काहीच बसत नाही का. पाय दुखायला लागले की कळतोय खरेपणा आहे. मग आम्ही किती आता 4-5 किलोमीटर चाललो असू, आमचे दुखायला लागले तर 25 किलोमीटर चालणं ह्याचा देखावा नाही करतात फार. मी त्यांना विचारलं की ते एवढे चालतात त्यांची पाय नाही का दुखत, ते बोलले मेरे पैर नाही दुखते. Tried meeting him from past 15 minutes. I raised his frame. He read this and he gave me a thumbs up. He called me and gave me a sign. I said him, I salute your resilience.
you're personally bearing physical pain walking from Kanyakumari till Kashmir and listening to people's issues means he's giving priority to people's issues over his physical pain. शारीरिक ताकद तर खैर येऊ शकते पण मनाचा निर्धार आम्ही 15 दिवस आहोत घरदार सोडून तर आम्हाला कसं वाटतं नो इतना लंबा आ रहे और इतना लंबा और जाना है उनको अल्लाह ताला उनको कामयाब करेंगे बिल्कुल. मग मी त्यांना दुसरा प्रश्न विचारला त्यांची जी आजी होती आणि त्यांचे जे पप्पा होते या दोघांना आतंकवाद्यांनी मारून टाकलं ते तरी पण एवढ्या पब्लिकमध्ये फिरतात त्यांना भीती नाही वाटत. ते बोलले मैं डरता नहीं किसी से हिम्मत बनाई रखनी चाहिए. I salute Sonia Gandhi ma'am, that mother how she has sent the son in spite of having so much causes in her house. लेकिन इतना बड़ा दिल रख के बेटे को उसने भेजा है. रोज सुबह उठ के सोचती होगी ना मेरा बेटा इतना ओपनली निकलना इज नॉट जोक. हाँ ये सिक्योरिटी कैसे क्या ओपनली निकल रहे हैं तो उनका लाइफ कितना रिस्क में है फिर भी तो माँ को धन्य. समेटे हुए ये इंद्रधनुष का वेश है. कन्याकुमारी से कश्मीर तक जुड़ रहा मेरा देश है, जुड़ रहा मेरा देश है. नफरत छोड़ो. आता शेतकऱ्याला नफरत छोडो भारत जोडोचं काही एक पडलेलं नाही. त्यांना त्यांच्या रोजच्या जीवनमरणाच्या प्रश्नांवर हा विषय पडलेला आहे. घोरगिरं सोडून आलो आम्ही आता. हां दूध काढायचं राहिले. कशासाठी आले तुम्ही? हे पाहासाठी आम्ही पुन्हा काय होईल म्हणलं बुवा काहीतरी सांगतील चौघांनी. नफरत छोडो भारत जोडो ही त्यांची मोटो नाही आहे. त्यांचा मोटो फक्त भारत जोडो. नफरत छोडो भारत जोडो हे महाराष्ट्रातल्या काही संघटनांनी स्वतःचं मळ बनवलेलं आहे. कारण 9 ऑगस्टला आम्ही नफरत छोडो भारत जोडो हा नारा दिला. त्यावेळेला जी पारिक होते तर तिथे दिग्विजय सिंगही आले होते. मग दिग्विजय सिंगांनी ह्या यात्रेत तो नारा उचलला. नफरत छोडो असो की महागाई छोडो असो ते एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत, संबंधितच आहेत. बऱ्याच तरुण मुलांशी आम्ही बोलतो तर त्यांना बेरोजगारी सारखा जो त्यांचा मुद्दा आहे त्यापासून भरकटवण्यासाठी धर्म 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 त्यांच्या मनामध्ये असं पेरलं जातं आणि मग एका विशिष्ट धर्माविषयी त्यांच्या मनात द्वेष निर्माण केला जातो आणि सांगितलं जातं की हे तुमचे शत्रू आहे. त्यांनी अल्टरनेटिव्ह नरेटिव्ह तयार करून ठेवलेत या गोष्टींसाठी. म्हणजे ते लोकांना कळूच नाही की पेट्रोलचे भाव वाढले किंवा हे वाढले. ते 5 किलो राशन देत आहेत त्यात लोक काही धार्मिक मुद्द्यावर धार्मिक मुद्दे लोकांना गुंतवून ठेवण्याचं छोट्या मोठ्या गोष्टीतून कुणाच्याही भावना दुखावल्या जात आहेत आजकाल. द्वेषच वाढलाय पहिली. कायसाठी आली मावशी? राहुल गांधीसाठी. कोण सांगितलं तुला यायला? कोण बोलवलं का तुला? आपण आली. आपणच आलो. शेतीवाडी नाही काही नाही आम्हाला सर. आम्हाला काही नाही काहीच नाही. आमच्या रोज मंजुरी करतो. शेतमजुरी आम्ही साधारण हवीत. ज्यावेळेस आम्ही ही संकल्पना आमच्या IIT-मधल्या मित्रमंडळींसमोर मांडली तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्यांची रिॲक्शन होती की अरे काँग्रेसबरोबर जायचं. काँग्रेस म्हणजे काय खूप चांगला पक्ष आहे का? नोकरीच नाही ना मुलाची. आई बाबा दुसरं काय. गरिबीतून आम्ही शिकवले, इंजिनिअरिंग केली, डॉक्टर केली. मुलगा इंजिनियर आहे तुमचा? नोकरी नाही तुला? नाही सर, बेरोजगारी आहे सर. आम्ही गरीब परिस्थितीतून शिकलो सर. आमच्या म्हणजे खूप गरीब समाज आहे सर. आमच्या मातंग समाजाचे आहो सर आम्ही. म्हणजे काँग्रेसनं 2019ला 10 कोटीपेक्षा जास्त मतदान घेतलं हे त्यांच्या गावीच नसतं. सामान्य लोक की ज्यांचे प्रश्न खरंच वास्तविक आहे, समाजाशी ज्यांची नाळ जुळलेली आहे, अशा लोकांचे प्रश्न हे आजही काँग्रेस त्याला उत्तर देऊ शकतो अशी त्यांना आशा आहे. हे त्यांच्या गावीच नाही आहे.
जर का राहुल गांधी सरकारमध्ये आले तर त्यांनी काय केलं पाहिजे? आमच्यासाठी काय करायला पाहिजे तर आम्ही काय सांगावं आमच्या मनानं. यात्रा जो हमने रखी है, जो हमने की है, इसमें से पॉलिसीज भी निकलती हैं. अगर वो कहते हैं कि भैया देखो किसान को कुचल दो, किसान को सही MSP मत दो, किसान को बीमा का पैसा नहीं मिलना चाहता, तो इस यात्रा के इमेजिनेशन से एक और तरीका निकलता है. किसान की बात सुनो, किसान से गले लगो, किसान की इज्जत करो. तो इससे पॉलिसीज भी निकलती हैं, इससे एक्शंस भी निकलते हैं. अब कांग्रेस के सब लोगों को लग रहा है हाँ भैया चलने में फायदा है. बोला बिंदास, तुम्ही दिसत नाही. हे लाईट नको. ज्यांना मोठमोठे गृहमंत्री केलं, देशाचे पंतप्रधान केलंय, काय काय केलं, ती लोक कुठं आहे ते? घरी आहे ती बसून आज. हा त्यांनी आज राहुलजी गांधी साहेबांचं काय काम आहे फिरायसाठी? त्यांच्यासाठी कुणासाठी फिरायलेत? ही सत्तेचं परिवर्तन त्यांनी करायचं आणि ह्या मोठ्या लोकांना सांगायचं तू मंत्री हो, तू मुख्यमंत्री हो, तू पंतप्रधान हो. काय माझ्या देशाचे प्रश्न आता फक्त राजकीय राहिलेले नाहीत. त्यामुळे फक्त राजकीय उत्तरही आता चालणार नाही. या जाणीवेतून जो प्रतिकार येईल तो आता महत्त्वाचा वाटतो. आम्ही 1973 पासून पंजाबमध्ये हो. इंदिरा गांधी होती त्या काळापासून, इंदिरा गांधीच्या काळापासून. आज रोजी काँग्रेसचे चांगले दिवस येणार. काँग्रेसला लोकांवर विश्वास आहे. काँग्रेसचा सर्वसामान्य हे लोक जे मजूर वर्ग आहे हे लोक कामधंदे सोडून आज राहुलजीची वाट बघत आहे. सबका कारोबार बंद है. मिस्त्री, लेबर, जो भी है सब छुट्टी पे आ गए. उनको देखना मिलना, टाइम मिला तो मिल लेंगे. उनको कामयाब बनाना, हो गया. उनको आगे बढ़ाना और कामयाब बनाना. काँग्रेसचं काँग्रेस पण गळून पडतंय याचा मला खूप आनंद होतोय. आणि काही लोक गाडीतनं जे चालत होते, म्हणजे गाडीतनं जे फिरत होते, रस्त्यावर उचलले. राहुल गांधी की जी ब्युरोक्रेसी होती काँग्रेसची किंवा रेड टेपिझम होता तो बऱ्याच पातळीवरती त्यांना कमी केलेला आहे असं मला निदान या यात्रेत वाटतं. काँग्रेसचे लीडर्स वेलकमिंग आहेत लोकांशी संवाद साधण्यासाठी. ही मोठी या यात्रेची उपलब्धी आहे. काँग्रेस तरुण होते काट टाकून, ड्रेस कोडनेच नाही प्रत्येक गोष्टीतच. 50 म्हणजे दो बढ़िया देव ना. मैं बताता हूँ सर. क्या बता? 3 दिन पहले मालूम चला. तेरे को प्रदेश का कांग्रेस का तेरा अध्यक्ष कौन, तेरे को नहीं मालूम? क्या नेतागिरी करता? चल. सर मैं कहना ये चाहता हूँ सर कि मुझे इतना सपोर्ट चाहिए कि मैं बोलूँ तो कोई मिसबिहेव ना करे. मैं बोलता हूँ सर. अभी आप लोग कोई जिम्मेदारी में आ जाओ, जिम्मेदारी वाला काम शुरू करो. हाँ, तो वही तो मैं चाह रहा हूँ. कार्यकर्ता आणि एक नेता याच्यामध्ये एक दुरी जी निर्माण झाली होती ते आज आम्ही असं स्वतःला म्हणतो की नेता पण सोबत चालतो, आम्ही पण सोबत चालतो. म्हणजे ती एक मधातली एक दरी जी निर्माण झाली होती ती दरी त्या अनुषंगानं कमी झाली. फ़ायदा क्या हो रहा है कि कांग्रेस का जो कैडर है ना वो हर जगह बहुत मोटिवेट हो जा रहा है. राहुल गांधी चल रहा है जिसके बारे में लोग कहा करते थे यार ये तो टाइम पास नेता है, ये तो पार्ट टाइम नेता है, ये तो गाड़ियों में चलने वाला है. ही गोष्ट त्यांना आधीच करायला पाहिजे होती, ती त्यांना आत्ता केली. त्याच्यामुळे त्याला पप्पू म्हणणं थांबलं, त्याची टिंगल करणं थांबलं आणि तो खरोखर लोकनेता झाला. 8 वर्षामध्ये ह्या माणसाला पप्पू पप्पू केलं तर एकच सांगणे की आता या एका पप्पूच्या मागे किती करोड पप्पू निघालेत ते बघा. आम्ही पण पप्पू आहे. येऊ दे.
काँग्रेसमुळे कुणीही येत नाही एक सांगायचं, फक्त राहुलजींसाठी लोक चालत आहेत, फक्त त्यांच्यासाठी. मुळात काय माहिती आहे का, आमच्या पक्षामध्ये कार्यकर्ता कोणी तयार नाही, सर्व नेतेच आहेत, दिल्लीपासून दिल्ली पण नेतेच आहेत. बीच बीच में गड़बड़ हो जाता है कि जैसे ये देश सो जाता है, कांग्रेस कार्यकर्ता भी सो जाता है और फिर उनके नाम पे बहुत सारे लोग बहुत कुछ कमा के ले जाते हैं, चुरा लेते हैं कांग्रेस से. राहुल गांधी आता भेटले तर मी त्यांना 2 गोष्टीवर बोलेल. हे सांगेल, साहेब आपण रस्त्यावर उतरलात, अतिशय चांगलं केलं, लोकांना काँग्रेस काय ही अनुभवायला भेटली, पण ह्याचबरोबर आपण संघटनाही बांधली पाहिजे. मी छोटा कार्यकर्ता आहे, मला कार्यकर्ता म्हणून काम करायला अभिमान वाटला पाहिजे. तुम्ही अशा लोकांची एक संघटना बांधा. हे माझे बाबा आहेत सर, 35 वर्ष झाले सर माझे बाबा काँग्रेसमध्ये आहेत. सन्मानाने जगणे हा एक मोठा विषय आहे. काँग्रेसमध्ये प्रत्येक माणसाला सन्मान मिळतो आणि काँग्रेस हा पक्ष गरिबांचा आणि जे गरीब लोक आहेत त्यांचा सहकार म्हणजे ध्यान देतो. कोणी याच्यामध्ये काम करणं आम्हाला आवडतं. माझे बाबा सर गावात एकमेव व्यक्ती आहे की काँग्रेसमध्ये आहे, बाकी कोणी साथ नाही दिली सर, पण माझे बाबा 35 वर्ष झाले त्याच याच्यामध्ये. लहानपणापासून दिव्यांग आहे, हँडिकॅप आहे. मी पहिल्यापासून काँग्रेसचे विचारधारेचा आहे, सेक्युलरिझम आणि काँग्रेस. मी राहुल गांधी जेव्हा राजकारणात आले 2004 तेव्हापासून मी राहुल गांधीचा स्टडी करतो. राहुल गांधी जेव्हा राजकारणात आले, त्यांनी अमेठीमधून समजा लोकसभेला उभा राहिले. सुरुवात त्यांनी NSU आहे म्हणजे युथ संघटना आहे स्टुडंटची, आणि युथ काँग्रेस ते जनरल सेक्रेटरी बनले ते. आणि त्यांनी युथ काँग्रेसमध्ये 20 लाख लोकांचं रजिस्ट्रेशन केलं. सुरुवातीला एवढे युथ काँग्रेसला अटॅच होत नव्हते. त्यांनी 400 लोकांची थिंक टँक बनवली. देशभरातून त्यांनी टॅलेंट हंट स्पर्धा चालू केली आणि राजकारणात नवीन तरुणांना ते इन्व्हाइट केलं. मी NSU पासून काम करतो. मी तुम्हाला सांगतो 2007ला मी टॅलेंट हंट दिलता. का दिलता तर राहुलजीनंच आमच्यासारखे तरुण बोलून घेतले होते ना. ज्यांनी देशाला घडविलं, ही देश एका विशिष्ट समाजाचा आहे किंवा एका विशिष्ट राज्याचा किंवा एखाद्या विशिष्ट म्हणजे एका चेहऱ्याचे एकच असं नाही ना. प्रत्येक 20 किलोमीटरला माती बदलते आणि हजारो वर्षापूर्वीचा इतिहास वाचतोय आपण. त्या इतिहासात कुठंच दिसलं नाही की कुणी ह्या देशाला एक संघ केलेलं होतं. ह्या देशाला एक संघ जर कुणी गेला असेल तर ती महात्मा गांधीच्या विचाराने किंवा काँग्रेस. 2014च्या नंतर काही लोकांना नैराश्य होतं, ते गेले ना पक्ष सोडून. पण आमच्यासारखे आहेत ना, मी 22 वर्षापासून पक्षाचा कार्यकर्ता NSU पासून. मग आता आमच्यासारखे जी लोक आहेत 20-22 वर्ष देणारे, त्यांच्यासाठी हा राहुल गांधीचा जी जल्लोष आहे, हे जे चालण्याचं धाडस आहे त्यांचं, हे आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांचं बॅकबोन म्हणजे असे जी वाकले होते ते सरळ झाले आता. गेल्या 3 महिन्यापासून पायी चालत कन्याकुमारी ते काश्मीर असा पायी प्रवास भारताची एकात्मता टिकवण्यासाठी, भारताची लोकशाही टिकवण्यासाठी, भारताचं सार्वभौमत्व टिकवण्यासाठी, भारताचं संविधान टिकवण्यासाठी राहुलजी गांधी आज आमच्या शहरामध्ये. जो कम्युनिकेशन चैनल्स हैं वो ब्रॉडकास्ट होते हैं, TV, मीडिया, सोशल मीडिया भी. आप इट इज़ अ वन वे ट्रांसमिशन. जो मुझे कहना है मैं कुछ होशियारी बना के उसको पैकेज करके उसका अच्छा सा प्रेजेंटेशन करके आपके भेजे के अंदर इंजेक्शन दिखाना है. लेकिन एक दूसरा भी रास्ता, दूसरा दिशा है ना उसमें, कि जब मैं आपके अंदर है उसको खोलता हूँ तो आप मुझे अपनी बात बताएं. तो ऐकून जास्त घेतोय, म्हणजे त्याची सभा जर इकडच्या स्थानिक कुणी आमदारांनी खासदारांनी लावले तर तिथे तो बोलतोय, पण बऱ्याच ठिकाणी तो फक्त ऐकतोय. ही भिलावा आहे आमच्या परपंचासाठीच फोडतो ना आम्ही. याच्यापासून आम्हाला मजुरी भेटते, कारण हे जर नाही फोडत तर मग आमचं परपंच कसं चाललं, कसं त्याला काय भेटणार. आमच्या गावात दुसरं काम नाही याच्याशिवाय. आम्ही भूमी नाव ना, आमच्याजवळ शेती किती काय नाही, त्याच्यासाठी फोडावं लागते. हे सरले दाखवासाठी करावं लागेल ना, याच्यासाठी काहीतरी वा आमच्यासाठी काहीतरी करा.
विश्वास जो कमा रहे हैं ना राहुल जी, उससे ये नया चैनल खुल रहा है। लोगों को एहसास हो रहा है कि यहाँ मुझे सुनने कोई आया। वो रिवर्स डायरेक्शन जो अब तक पूरे 7 साल अनटैप था, सडनली बाढ़ की तरफ खुला, बाढ़ की तरफ खुला। हा कार्यकर्त्यांसाठी, पदाधिकाऱ्यांसाठी हा एक फार महत्त्वाचा धडा त्यांनी दिलेला आहे, ऐकणं. आम्हाला काय सांगायचं आहे त्याच्याऐवजी लोकांना काय बोलायचं आहे ते आम्ही ऐकलं फार गरजेचं आहे. जब जब इस देश में कोई भी सरकार इस तरह से काम करेगी जिस तरह से बीजेपी कर रही है और आरएसएस कर रही है, तब तब गांधी की भावना इस देश में उठेगी और किसी न किसी रूप में सामने आएगी, जैसे माननीय श्री राहुल गांधी जी सामने आ गए हैं. गांधींच्या वेळेला परिस्थिती वेगळी होती. 1915 साली ते भारतात आले. गोपाळकृष्ण गोखल्यांना आणि लोकमान्य टिळकांना भेटण्यासाठी पुण्यात आले. गोपाळकृष्ण गोखल्यांनी जसं गांधींना सांगितलं की 3 वर्ष तुम्ही भारत समजावून घ्या, भारतात प्रवास करा, मग राजकारणात या. ते काम या राहुल गांधीनं केलं, ते लोकांना आवडलं. गांधी एक व्यक्ती म्हणून नव्हते, गांधीच देश होते. तशा प्रकारचा घटक हा आता लोकांच्याकडे नाही आहे आणि त्यामुळे लोक त्याच्या शोधात आहेत. कशासाठी थांबले तुम्ही? राहुलजीला भेटायचं आहे, माझ्या मुलीला. काय वय? 16 महिने. 16 महिन्याची. ही इज वॉकिंग फॉर हर फ्युचर. नॉर्मली क्या है हमारे साथ राहुल गांधी जी का हो रहा है सर. वो बहुत प्योर व्यक्ति है सर. उनके ओरे के अंदर जो भी व्यक्ति आता है, जो भी जगह आती है, वो अपने आप में चैतन्य हो जाती है सर. राहुल गांधींनी आपला हात हातात घ्यावा, आपण त्यांना स्पर्श करावा, अशी बायकांची खूप आतून मनापासून इच्छा आहे. आणि हे वाटणं हे केवढं निरोगी आणि किती सुंदर आहे. बायकांना असं वाटणं की अरे मी ह्याला स्पर्श केला पाहिजे, मला एक त्याच्यातून ऊर्जा मिळेल, मला एक आधार मिळेल. ही जी आधाराची भावना बायकांच्या मनात जागी जी होते ती मला फार जास्ती महत्त्वाची वाटते दादा, फार जास्ती. आम्ही काल दिवसभरापासून त्यांच्या मागे आहे, फक्त एक त्यांची झलक बघायसाठी. आयडियल आहे, आमचे डिअर कॉम्रेड आहे. ज्याला कंटेम्पररी राजकारणाचा इतिहास दिला जाईल ना, त्यावेळेला एका बाजूला सगळे अँग्री यंग मॅनच्या भूमिकेत असलेलं राजकारण, आणि त्यावेळेलाच राहुल गांधींची पदयात्रा जी प्रेमानं भारत जोडा म्हणून सांगणार आहे. तर हे याचं वेगळेपण कायम इतिहासात नोंद केलं जाईल असं मला वाटतं. काँग्रेस मनुवादाविरोधची लढाई लढेल का? काँग्रेस तसं वागत नाही. राहुल गांधी लढेल. काँग्रेसचं जे काही एक स्ट्रक्चर आहे ते सरंजामी स्ट्रक्चर आहे, पण राहुल गांधीच्याकडनं अशी अपेक्षा आहे की ते नव्या पिढीला काय अपील करत आहेत, ते खूप वेगवेगळ्या पातळीवर बोलत आहेत. म्हणजे काँग्रेस पक्षाकडनं अपेक्षा नाही आहे, पण राहुल गांधीकडनं मात्र
ती नक्कीच अपेक्षा आहे. काँग्रेस आणि राहुल गांधींना वेगवेगळं समजतं. एकदम 100% सध्याची जी काँग्रेसची फ्रेमवर्क आहे त्या फ्रेमवर्कमध्ये राहुल गांधी बसत नाही. बाबासाहेबांचे जे स्वप्न आहेत ना की तुम्हाला समजा पहिलं बाबासाहेब स्वप्न होते ना की मी वाचलं सब समान करून टाकेन. बाबासाहेबांनी म्हणेल होतं तर ते स्वप्न राहील आहे बाकी. तर राहुल गांधीची आशा आहे की करा स्वप्न पुरे सब समान करा. I'm not saying he's a messiah, or as he likes to often say that I'm not Gandhi, but we need a figure who people can look up to. राहुल गांधींची पदयात्रा ही राहुल गांधी नावाच्या एका व्यक्तीची स्वतःची राजकीय शक्ती तयार करण्याचा हा प्रयत्न. आणि तो जर पुढे अधिक आक्रमक होत गेला आणि लोकशाहीच्या बाजूने, धर्मनिरपेक्षतेच्या बाजूने, उदारमत्वाच्या बाजूने जर तो लढत राहिला तर त्याची स्वतःची एक समाजशक्ती तयार होईल, जशी नेहरूंची होती, जशी बाबासाहेब आंबेडकरांची होती. आणि त्यावेळी त्याला कोणी अडवणार नाही. राहुल गांधीबद्दल एक पर्स्पेक्टिव्ह तयार होते. आपण सगळे बघतोय की तो जनसामान्यांना भेटतोय, आपलंसं वाटतंय तसं. मग मागच्या काही दिवसापासून काँग्रेस आपलीशी वाटत नाही ना लोकांना. आता काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून असं मला वाटतंय. ते बोलताना बोलतील आपल्याला, आपली रिस्पेक्ट करतील म्हणून अरे चांगला आहे व्हायचं. पण ते काँग्रेस पक्षाबद्दल काय, आता ते चेंज करायचं, नॅरेटिव्ह सेट करावं लागेल, आपला डिस्कोर्स आपल्याला तयार करावं लागेल. तो सबसे जरूरी बात संविधान की रक्षा, इससे बिना आपका काम नहीं होने वाला है. और ये लड़ाई सिर्फ कांग्रेस पार्टी लड़ती है. और मैं ये भी कह देता हूं, स्टेज से कह देता हूं, कांग्रेस पार्टी लड़ती है मगर और मजबूती से लड़नी चाहिए. आज के दिन में कांग्रेस का कार्यकर्ता अपना स्वराज क्या है ये भी नहीं जानता है ना. वो बहुत भटका हुआ है, क्योंकि इतना वातावरण भय का है कि कांग्रेस का कार्यकर्ता भी अपने आप से डर चुका है. और फिर हम सब डरे हैं तो अपने भीतर का संवाद ऑब्वियसली ख़त्म होता है. तो ओनली वे टू ब्रिंग बैक कांग्रेस ऑर्गेनाइजेशन इज़ ये दो इश्यूज़ को एड्रेस करना. और आप जो भारत जोड़ो यात्रा में देख रहे हो, ये जो डरो मत का जो आइडिया है वो कांग्रेस कार्यकर्ता के लिए उतना ही लागू है. मेरा क्या होगा, मेरा पद का क्या होगा, मेरा टिकट मिलेगा कि नहीं, है ना, मेरा कोई इनाम याद रखेगा, मेरा राहुल गांधी के साथ सेल्फी खींचेगा कि नहीं, ये सब हमारा डर है ना. जब तक कांग्रेस जो कार्यकर्ता कहलाता है इस डर में फंसा हुआ है, वो किसी और के लिए क्या काम करेगा, किसी और के क्या काम आएगा. जिस दिन वो इससे मुक्त होगा ना, वो अपने आप में उठ जाएगा. और पर्याप्त संख्या में ऐसे जब भी उठते हैं ना काँग्रेस कार्यकर्ते, उनको कोई नाही रोक सकता. मी कसलाच पास केला नाही, कुठंच हे केलेलं नाही, तरी चालतोय मी. आणि पहाटे आता यात्रा सुरू व्हायच्या अगोदर इथं स्पॉटला येऊन चालतोय. ह्याचा अर्थ काय की आनंद आहे एक वेगळा, किंवा आपला पक्ष उभारी घेणार आहे. 100% पक्ष उभारी घेण्यापेक्षा देशाला सेक्युलरिझम हा जो आपला महात्मा गांधीनं जे हे केलेलं आहे तो उगम अजून एकदा होत आहे. गांधीचे विचार ऐकण्यासाठी किंवा गांधीचे पुस्तक लिहायचं नाही, गांधी को अपने में अपनाने के लिए काँग्रेस, गांधीचं जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे तुम्ही काँग्रेसी होऊ शकता. तुम्ही काँग्रेसी आहेत आणि थोडंसं पंक्चर आहेत तर त्याला अर्थ नाही ना. आणि म्हणून काही सांगू लागले बोले गरीब मागती आचरण हाकल. गरीब मारती
बघा, याच्या आधीची सगळ्यात मोठी राजकीय यात्रा कोणती, तर आडवाणींनी रथातून काढलेली यात्रा होती. आत्ताच्या या काळामध्ये तुम्ही साक्षीदार नाही होऊ शकत, तुम्हाला भागीदार व्हायला लागतं. 24 किलोमीटर चलते हैं. क्या प्रेरणा है? अरे देश को जैसे भाईचारा को खत्म कर रहा है लोग, इसको बचाना है ना. अगर हम लोग घर में बैठ जाएंगे तो फिर तो क्या होगा. आई काँग्रेस पक्षाची आई काँग्रेस पक्षाची निष्ठावंत लोक